कपिले, हा दगड उचल आणि फिरकाव आकाश. सुंदरे, उधळे फुला. स्वामी, मलाही जर तुम्ही फुलं उधळायला दिली असते तर हा दगड लागला नसता ना. कपिले, नदीत स्नान केल्यावर पाप धुतली जाणार की नाही हे पाणी ठरवत नाही, तर तुमचे कर्म ठरवतात. आम्हाला सांग, सगळी पाप नदीत धुतली गेल्यावर नदी त्या पापांचा पुढे काय करते? नदी सगळी पाप गोळा करून समुद्राकडे नेते. समुद्र सगळी पाप बोटात सामावून घेतो. मग त्याची वाफ होते, ती वाफ वर जाते, त्याचे ढग बनतात आणि त्या ढगातून ती पाप पाण्याच्या स्वरूपात पुन्हा खाली येतात. कपिले, कर्म चांगले केले असतील तर पुण्याच्या रूपाने ती परत येतात आणि कर्म वाईट केले असतील तर पापाच्या रूपाने. फुलं उधळली की फुलंच परत येणार आणि दगड फिरकावला की दगड.